नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी तांत्रिक अति संभाव्य प्रश्न उत्तरे आपण बघत आहोत। याआधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि नवी मुंबई महानगरपालिका भरती या नावाने प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि हे प्रश्न तुम्ही सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या 20 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणता संसर्गजन्य रोग वॉटर वॉश डिसीज म्हणून ओळखला जातो? कोणता संसर्गजन्य रोग जो आहे जो वॉटर वॉश डिसीज म्हणून ओळखला जातो? ऑप्शन दिलेले काय? ट्रॅकोमा, बी कॉलरा, सी डेंग्यू आणि डी आहे रेबीज। तर यापैकी ट्रॅकोमा हा जो संसर्गजन्य रोग आहे हा रोग वॉटर वॉश डिसीज म्हणून ओळखला जातो। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ए, ट्रॅकोमा। ट्रॅकोमा हा रोग वॉटर वॉश डिसीज म्हणून ओळखला जातो। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणता रोग ब्रेक बोन फेवर म्हणून ओळखला जातो? कोणता रोग ब्रेक बोन फेवर म्हणून ओळखला जातो? ऑप्शन दिलेल्या ए चिकनगुनिया, बी डेंग्यू, सी मलेरिया आणि डी टायफॉइड। तर यापैकी डेंग्यू हा जो रोग आहे हा रोग ब्रेक बोन फेवर म्हणून ओळखला जातो। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, डेंग्यू। ब्रेक बोन फेवर म्हणून डेंग्यू हा रोग ओळखला जातो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा सोबत उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही 20 पैकी एकूण किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे। तर बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे। बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, कुष्ठरोगास कारणीभूत असलेला बॅक्टेरिया कोणता आहे? ऑप्शन काय दिलेला आहे? ऑप्शन दिलेला आहे मायक्रोबॅक्टेरियम लेप्री, बी आहे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, सी आहे नेसेसेरिया मेनिंगिटिस आणि डी आहे ट्रेपोनेमा पॅलिडम। तर कुष्ठरोगास कोणता कारणीभूत बॅक्टेरिया आहे? तर बघा मायक्रोबॅक्टेरियम लेप्री हा कुष्ठरोगास कारणीभूत असलेला बॅक्टेरिया आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, मायक्रोबॅक्टेरियम लेप्री। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, हॅन्टा व्हायरस कसा पसरतो? ऑप्शन दिलेले आहे ए डासाद्वारे, बी पिसू आणि उवांमुळे, या ठिकाणी बघा उवांमुळे दिलेला आहे। त्यानंतर आहे सी उंदरांच्या विष्ठेतील कणांमुळे आणि डी आहे रक्ताद्वारे। तर हॅन्टा व्हायरस जो आहे हा उंदराच्या विष्ठेतील कणांमुळे पसरत असतो। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी, उंदरांच्या विष्ठेतील कणांमुळे हॅन्टा व्हायरस पसरतो। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, बूस्टर डोज या संज्ञेचा उपयोग कोणत्या बाबतीत केला जातो? बूस्टर डोज या संज्ञेचा उपयोग कोणत्या बाबतीत केला जातो? ऑप्शन दिलेले आहे संसर्ग रोखण्यासाठीच्या औषधांत, बी रोगनिदानात, सी लसीकरणात आणि डी अँटीबायोटिक निवडीत। तर बूस्टर डोज या संज्ञेचा उपयोग लसीकरण या बाबतीत केला जातो। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, लसीकरणात बूस्टर डोज या संज्ञेचा उपयोग केला जातो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, BCG लस कोणत्या आजारासाठी वापरली जाते? BCG लस कोणत्या आजारासाठी वापरली जाते? ऑप्शन दिलेला आहे डेंग्यू, बी क्षयरोग, TB, सी कुष्ठरोग आणि डी कॉलरा। तर BCG लस जी आहे ही क्षयरोग या आजारासाठी वापरली जाते। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, क्षयरोग। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे, मलेरिया संसर्ग टाळण्यासाठी वापरले जाणारे उपाय कोणते आहेत? मलेरिया संसर्ग टाळण्यासाठी वापरले जाणारे उपाय कोणते आहेत? ऑप्शन दिलेले आहे दूषित अन्न टाळणे, बी मास्क वापरणे, सी मच्छरदाणी वापरणे, डी ताप आले तर अँटीबायोटिक घेणे। तर बघा मलेरिया संसर्ग टाळण्यासाठी मच्छरदाणी वापरणे हा उपाय योग्य आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मच्छरदाणी वापरणे।
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, सिफिलिस या रोगाचा प्रमुख स्रोत काय आहे? सिफिलिस या रोगाचा प्रमुख स्रोत काय आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए दूषित पाणी, बी हवेतून, सी लैंगिक संबंध आणि डी डासदंश. तर सिफिलिस या रोगाचा प्रमुख स्रोत आहे लैंगिक संबंध. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लैंगिक संबंध. सिफिलिस या रोगाचा प्रमुख स्रोत आहे लैंगिक संबंध. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या रोगात स्ट्रॉबेरी टंक हे लक्षण दिसते? कोणत्या रोगात स्ट्रॉबेरी टंक हे लक्षण दिसते? ऑप्शन दिलेले आहे, ए डेंग्यू, बी स्कारलेट फीवर, सी चिकन पॉक्स, डी हपीस. तर कोणत्या रोगामध्ये स्ट्रॉबेरी टंक हे लक्षण दिसते? तर स्कारलेट फीवर या रोगामध्ये स्ट्रॉबेरी टंक हे लक्षण दिसते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, स्कारलेट फीवर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, रेबीजचा संभाव्य प्रसार टाळण्यासाठी काय दिले जाते? रेबीजचा संभाव्य प्रसार टाळण्यासाठी काय दिले जाते? ऑप्शन आहे, ए अँटीबायोटिक, बी सलाईन, सी प्रतिरोधक लस आणि डी आहे आवन सप्लिमेंट. तर रेबीजचा संभाव्य प्रसार टाळण्यासाठी प्रतिरोधक लस दिली जाते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, प्रतिरोधक लस. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, लायम रोग, लायम डिसीज कशामुळे होतो? ऑप्शन दिलेले आहे, ए डास, बी टिक्स, सी पिसू आणि डी विषाणूजन्य दूषित अन्न. तर लायम रोग जो आहे हा टिक्स यामुळे होत असतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, टिक्स. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, HIV चाचणीसाठी कोणती तपासणी सामान्यतः केली जाते? ऑप्शन दिलेले आहे, ए इलिसा, बी PCR, सी CT, डी विडाल. तर HIV चाचणीसाठी कोणती तपासणी केली जाते? तर इलिसा ही तपासणी केली जाते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, इलिसा. HIV चाचणीसाठी इलिसा ही तपासणी केली जाते. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 13, कोणता रोग हायड्रोफोबिया या लक्षणाशी संबंधित आहे? कोणता रोग हायड्रोफोबिया या लक्षणाशी संबंधित आहे? ऑप्शन दिलेला आहे, ए रेबीज, बी कॉलरा, सी टायफॉइड आणि डी TB. तर कोणता रोग आहे हायड्रोफोबिया या लक्षणाशी संबंधित? तर रेबीज हा रोग हायड्रोफोबिया या लक्षणाशी संबंधित आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, रेबीज. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे, कोणता संसर्गजन्य रोग पुन्हा प्रसार रिॲक्टिव्हेशन स्वरूपात दिसतो? कोणता संसर्गजन्य रोग पुन्हा प्रसार रिॲक्टिव्हेशन स्वरूपात दिसतो? ऑप्शन दिलेले आहे, ए चिकन पॉक्स, बी टायफॉइड, सी रेबीज, डी लसण्या. तर कोणता संसर्गजन्य रोग हा पुनर्प्रसार या स्वरूपामध्ये दिसत असतो? तर लसण्या हा रोग पुनर्प्रसार या स्वरूपात दिसतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, लसण्या. त्यानंतर बघा हर्ड इम्युनिटी संकल्पना मुख्यतः कोणत्या घटकाशी संबंधित आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए पाणी, बी रोगप्रसार साखळी, सी सामूहिक लसीकरण, डी औषधोपचार. तर हर्ड इम्युनिटी संकल्पना जी आहे ही मुख्यतः सामूहिक लसीकरण या घटकाशी संबंधित आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, सामूहिक लसीकरण. हर्ड इम्युनिटी संकल्पना ही सामूहिक लसीकरण घटकाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, पोलिओ विषाणू कोणत्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो? पोलिओचा विषाणू जो आहे तो कोणत्या मार्गाने शरीरामध्ये प्रवेश करतो? ऑप्शन दिलेला आहे, ए श्वास, बी रक्त, सी मुखमार्ग आणि डी आहे त्वचाद्वारे. तर पोलिओचा विषाणू शरीरामध्ये मुखमार्ग या मार्गाने प्रवेश करत असतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मुखमार्ग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे, कोणता रोग झोपेत खोकल्यामुळे पसरतो? कोणता रोग झोपेत खोकल्यामुळे पसरतो? ऑप्शन आहे, ए डेंग्यू, बी क्षयरोग, सी मलेरिया, डी कुष्ठरोग. तर क्षयरोग हा जो रोग आहे हा झोपेत खोकल्यामुळे पसरत असतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, क्षयरोग. प्रश्न क्रमांक 18 आहे, ब्ल्यू बेबी सिंड्रोम कशामुळे होऊ शकते? ब्ल्यू बेबी सिंड्रोम कशामुळे होऊ शकते? ऑप्शन दिलेले आहे, ए कुष्ठरोग, बी विषाणूजन्य जंतू, सी नायट्रेटयुक्त दूषित पाणी आणि डी आहे डासांचा चाव. तर ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा नायट्रेटयुक्त दूषित पाणी यामुळे होऊ शकते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, नायट्रेटयुक्त दूषित पाणी. ब्ल्यू बेबी सिंड्रोम कशामुळे होते? तर नायट्रेटयुक्त दूषित पाण्यामुळे होऊ शकते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे, डेंग्यूमधील थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजे काय?
ऑप्शन दिलेले आहे रक्तातील पांढऱ्या पेशी वाढणे, बी ताप वाढणे, सी प्लेटलेट्सची संख्या कमी होणे, डी रक्त साठणे. तर बघा डेंग्यूमधील थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे प्लेटलेट्सची संख्या कमी होणे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, प्लेटलेट्सची संख्या कमी होणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे, कोणत्या संसर्गजन्य रोगात मुखात सफेद बुरशी तयार होते? कोणत्या संसर्गजन्य रोगात मुखात सफेद बुरशी तयार होते? ऑप्शन दिलेले आहे ए ओरल थ्रश, बी डेंग्यू, सी स्कारलेट फिवर आणि डी कॉलरा. तर कोणत्या संसर्गजन्य रोगामध्ये होत असते? तर ओरल थ्रश या संसर्गजन्य रोगामध्ये मुखात सफेद बुरशी तयार होते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ओरल थ्रश. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. आणि तुम्ही या 20 पैकी किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.